इयत्ता 10वीचा निकाल नुकताच जाहीर झाला। उरणमधील सेंट मेरी माध्यमिक शाळेचा निकाल देखील उत्कृष्टरित्या लागला असून येथील विद्यार्थी विहंग घनश्याम कडू हा 94.2% मार्क मिळवून 10वी परीक्षेत उत्तीर्ण झालाय। विहंग याचे आजोबा ज्येष्ठ शिक्षक नेते दाचा कडू गुरुजी यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्यात। त्याच्यावर शाळेतील मित्रपरिवार, शिक्षक आणि नातेवाईकांकडून देखील अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। महाड तालुक्यातील तळीये गावात 22 जुलै 2021 रोजी गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची महाभयंकर दुर्घटना घडली होती। घर संसार उद्ध्वस्त झालेले हे दरडग्रस्त गाव शासन आता घरं बांधून हक्काचा निवारा देईल या प्रतीक्षेत 3 वर्ष जगत आहे। मात्र येथील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही। 271 दरडग्रस्त कुटुंबांना सरकारने नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण केलं नाही। यापैकी फक्त 92 घरांची म्हाडा करून बांधणी करण्यात आली आहे। त्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणात भेडसावत आहे। खोपोली नगर परिषदेच्या निधीतून सम्राट अशोकनगर वासरंग माउंट व्ह्यू सोसायटी समोर 2019 साली नगर विकास विभागाच्या प्लॅननुसार लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आलं होतं। गुरुवार दिनांक 23 मे रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत जेसीबी मशीनद्वारे हे शौचालय जमीनदोस्त करण्यात आलं। सूत्रांच्या माहितीनुसार बांधकाम विभागाने शौचालय जमीनदोस्त केलंय। या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे। अखेर कुणाच्या आदेशांचं पालन करत हे शौचालय जमीनदोस्त करण्यात आलं? या घटनेच्या पाठीमागे कोणता नेता आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती। त्या मागणीला यश आलं असून अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज उतरवण्यात आलेत। उरण तालुक्यात सिडको, द्रोणागिरी आणि उरण पनवेल महामार्गाच्या कडेला शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंग्जचं साम्राज्य उभे आहे। शासकीय यंत्रणेचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याने जाहिरात एजन्सी चालवणाऱ्यांवर कारवाई होत नाही। काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे होर्डिंग्ज पडून 14 जणांचा बळी गेला तर कित्येक जण जखमी झालेत। उरणमध्ये हे घडू नये म्हणून आता होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत। तळा तालुक्यातील सोनसडे गावातील मुलगी श्रावस्ती प्रशांत माळी आणि आई प्रेरणा प्रशांत माळी या मायलेकी एकाच वेळी 10वी बोर्डाच्या परीक्षेला बसल्या असता त्या दोघेही चांगल्या मार्काने पास झाल्यात। जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथे शिकणारी श्रावस्ती ही 65% काढून पास झाली तर आई प्रेरणा या 55% घेऊन पास झाल्यात। श्रावस्ती आणि तिची आई प्रेरणा यांच्या यशाबद्दल त्यांचे तळा तालुका तसेच सोनसडे ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडून कौतुक होत आहे। या मायलेकींनी समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवल्याचं बोललं जात आहे। माणगाव तालुक्यात तसंच इंदापूर विभागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती होत असते। या भातशेतीवर वर्षभर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह येथील शेतकरी करत असतात। तसंच वर्षभर गुरांसाठी लागणारा सुका पेंढा देखील साठवून ठेवत असतात। अतिशय मेहनत करून तसंच मजुरीने माणसं घेऊन शेतकरी आपली वडिलोपार्जित उन्हाळी भातशेती करतात। मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसाचं संकट आलं असून भात पिकांना त्याची झळ बसत आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। भाताला भाव कमी मिळतोय, त्यातच अवकाळीचं संकट यामुळे कोकणातील शेतकरी आता चिंतेत सापडला आहे। पेणमधील कासमाळ येथे फिरायला गेलेले पेणमधील जयकुमार विश्वास आणि त्यांचे सहकारी कुणाल म्हात्रे, अभिषेक बर्वा, अनिल बर्वा यांची रेनॉल्ड स्क्विड क्रमांक MH05CM 7052 या गाडीला इराणी येथे अवघड चढण चढत असताना अचानक आग लागली आणि क्षणार्धात गाडीनं पेट घेतला। यावेळी सर्वजण गाडीतून तत्काळ बाहेर आल्याने थोडक्यात बचावले। घटनेनंतर पेण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवलं, परंतु तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती। याबाबत पेण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई अत्याधुनिक 5G कनेक्ट अँब्युलन्स सेवा सादर करीत आहेत। यामुळे अत्यंत महत्त्वाच्या वेळी जेव्हा प्रत्येक क्षण जीवन आणि मृत्यूमधील फरक म्हणवला जातो, अशा वेळी अधिक जलद रिअल टाइम मध्ये मेडिकल मदत मिळू शकेल। AHNM यांच्या 5G अँब्युलन्समध्ये अत्याधुनिक मेडिकल उपकरणं आहेत, जी रिअल टाइम मध्ये आरोग्य संबंधी महत्त्वाचा डेटा हॉस्पिटलला पाठवतात। या अँब्युलन्समध्ये अतिशय जलद 5G नेटवर्क सोबत कॅमेरा असतो, ज्याने डॉक्टर रुग्णांना पाहू शकतात आणि रस्त्यामध्ये काय प्रक्रिया करायची आहे हे पॅरामेडिक्सना सांगू शकतात। ग्रामीण भागातील अनेक वृद्ध स्त्री पुरुष कधीही आरोग्याची तपासणी करून घेत नाहीत। अशा सर्वांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सन्मित्र ट्रक वाहतूक संघाच्या वतीनं अलिबाग येथील साळाव JSW कंपनी काटा गेट नजीक
रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालं। सन्मित्र नगर ट्रक वाहतूक संघाचे अध्यक्ष तथा प्रशांत नाईक हे यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रशांत नाईक म्हणाले की आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात ताण वाढत असल्याने 6 महिने किंवा वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासतो याची जाणीव ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेड विभाग यांच्या वतीने महात्मा गांधी वाचनालय येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी एकूण 111 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गड किल्ल्यांची डागडुजी करणं, ध्वजारोहण, तोफगाडे बसवणं अशा कामांसोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील अग्रेसर आहे। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असा प्रचार आणि प्रसार देखील प्रतिष्ठान मार्फत सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।